नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. गायत्रीची आई निराश होत तिथून निघाली. आता त्यांच्याकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे गाथाला किंवा देवला भेटणं. त्याआधी देवच्या हॉस्पिटलमध्ये आल्या आणि दुर्दैवानं ममतानं त्यांना पाहिलं. काय काकू, चेकअपसाठी आलात का? ममता नाटकीपणे बोलली. नाही, मला डॉक्टर साहेबांना भेटायचं आहे. देव अपॉइंटमेंट असल्याशिवाय असंच कोणाला भेटत नाही, माहीत आहे तुम्हाला ना. पण माझं त्यांना भेटणं फार गरजेचं आहे. गायत्री 4 दिवस झाले बेपत्ता आहे. अरे बापरे, कुठे गेली? माहीत नाही, पण मला तिची काळजी वाटते. तुम्ही तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केलीत का? सगळीकडे जाऊन आले, पण कोणाला काही माहीत नाही. मला साहेबांशी बोलायचं आहे, तेच माझी मदत करतील. ठीक आहे, तुम्ही बसा, मी देवला सांगते. खूप उपकार होतील तुमचे, त्या हात जोडून बोलल्या. ममता तिथून निघून गेली आणि 7-8 मिनिटांनी पुन्हा परत आली. काकू, ते देव तुमची मदत नाही करू शकत, ते फार बिझी आहेत. असं म्हणू नका, मी फार आशेनं तुमच्याकडे आली आहे. मी समजू शकते काकू, पण देवचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे ना. तो कधी चिडेल काही सांगता येत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलिसात जा. गेले होते, पण पोलीस गरिबांची मदत नाही करत, त्या निराश होत बोलल्या. तेही खरंच आहे, या जगात माणुसकी उरलीच नाही. मला खूप वाईट वाटतंय की मी तुमची मदत नाही करू शकत, ममता नाटकीपणे बोलली आणि गायत्रीची आई रडत निराश होत तिथून निघून गेली. ही बाई पुन्हा इथे आली की तिला जायला सांग. देवनं या बाईला भेटायला नकार दिलाय. उगाच येऊन परेशान करत असते. ममता नाक मुरडत तिथल्या रिसेप्शनवरच्या मुलीला बोलली आणि तिच्या कामाला निघून गेली. इकडे अक्षयनं देवला फोन केला. हॅलो, गुड इव्हनिंग डॉक्टर. तुम्ही फोन केला होतात? आय एम सॉरी, मी आजच तुमचे मिस कॉल पाहिले. मागच्या 4-5 दिवसात फार बिझी होतो मी. आम्ही प्रीवेडिंग शूटसाठी बाहेर गेलो होतो. आय एम सॉरी, तू लग्नाच्या तयारीत बिझी असशील हे विसरलो मी, देव बोलला. इट्स ओके, बोल ना, काही काम होतं का? हो, काम तर आहे, पण ते असं फोनवर नाही सांगता येणार. आपण भेटू शकतो का? ऑफकोर्स. कधी भेटायचं बोला. आत्ता, म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर. तुमच्यासाठी माझ्याकडे नेहमीच वेळ आहे. तुम्ही जरी मानत नसलात तरी मी तुम्हाला माझा फ्रेंड मानतो आणि मित्रांसाठी काहीही. सो स्वीट. आशू इज व्हेरी लकी. तुम्ही आशूला ओळखता ना? येस, खूप चांगल्या प्रकारे. मी तुम्हाला सिटी मॉलमध्ये फ्रेंड्स कॅफेमध्ये भेटतो, चालेल ना? बाय. फोन कट झाला आणि देव लगेच निघाला. इकडे समीर ऑफिसमध्ये काम करत होता. समीर, चल ना, मला शॉपिंगला जायचं आहे, माया बोलली. तुझा बड्डे इतक्या लवकर आला? पण माझा बड्डे अजून लांब आहे. आणि मग मुलांचे बड्डे पण आता नाही आहेत, मग शॉपिंग कशासाठी? आणि आता कुठला सण आहे? बड्डे आणि फेस्टिवल व्यतिरिक्त आपण शॉपिंग करायची असते, चल, माया बोलली. ए माझी आई, आधीच मी या वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहे. माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत आणि मला डिस्टर्ब करू नको, कंपनीचे अकाउंट्स चेक करतोय मी. त्यानं पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. समीर, आता तुझं हाती होते हा. इथे आल्यापासून तुझं माझ्याकडे आणि मुलांकडे अजिबात लक्ष नाही. इथे आल्यापासून तू माझ्यावर नीट प्रेम देखील करत नाहीयेस. त्यापेक्षा आपण लंडनलाच बरे होतो, ती गाल फुगवून बोलली. नीट प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? मुलांना सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण मीच भरवतो. त्यांना स्विमिंग पूलमध्ये मीच खेळवतो. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून रोज रात्री तुझे पाय पण मीच दाबून देतो. तो लॅपटॉप बाजूला ठेवत लाडात येत बोलला आणि त्यानं तिला मांडीवर बसवलं. त्याचा मोबदला पण घेतोस तू, ती नाक मुरडत बोलली. पण कालचा मोबदला राहिलाय, रात्री तू लगेच झोपलीस. तो तिच्या गालावरती आपले ओठ टेकवत तिच्यावरती झुकत बोलला. दूर हो, माझं काम केल्याशिवाय काही मिळणार नाही, ती त्याच्यापासून दूर होत बोलली. दिस इज नॉट फेअर. मीही तुला शॉपिंगला नेणार नाही, समीर आपले ओठ बाहेर काढून बोलला. नको नेऊ, तुझ्याच पोरांची शॉपिंग करायची होती. उद्यापासून ते स्कूलला जाणार आहेत ना. ओ तेरी, मी तर विसरलोच होतो. चल. पोरांचं शॉपिंग म्हटलं की वेळ आहे बायकोसाठी नाही आहे ना. मी नाही येणार, आता तूच जा, ती रूमच्या बाहेर जात बोलली. अरे, हा आरोप आहे माझ्यावरती, समीर तिच्या मागे येत बोलला. काय झालं? तिथे यशोदा मावशी येत बोलल्या. मावशी, जरा तुमच्या मुलीला समजवा, माझ्यावर काहीही आरोप करते.
म्हणते माझं हिच्यावर प्रेम नाही. समीर छोटंसं तोंड करून बोलला. बरोबर आहे ताईचं. ताई, तू ना जिजूंना चांगलेच भांडायला पाहिजे. दुसऱ्यांचे नवरे बायकोचे किती लाड करतात. पण जिजू, गाथा बोलली. बघ ना, उगाच या चिंगूसच्या प्रेमात पडले, माया बोलली. अरे, समीर मोठे डोळे करून बोलला. माय डॅड इज बेस्ट, ग्रीशा समीरकडे जात बोलली. आली डॅडची चमची, माया देखील नाक मुरडत बोलली. डॅड, मला बाहेर फिरायला जायचं बाहेर. ओके माय लव, समीर तिचा पापा घेत बोलला. बघ, लेकीला लगेच होकार दिला. मला साधं डिनरसाठी पण लाडीगोडी लावावी लागते. माया बारीक डोळे करून बोलली आणि गाथा हसू लागली. मी काय म्हणते जिजू, तुम्ही ताईसोबत बाहेर जा. मुलांचं शॉपिंग मी करते. बरेच दिवस झालं तुम्हा दोघांना एकांत मिळत नाहीये. इथे आल्यापासून ऑफिस आणि घर एवढंच सुरू आहे, गाथा बोलली. अगं वेडाबाई, मी मजाक करत होतो. माझी काही तक्रार नाही, माया बोलली. मला माहीत आहे, पण तुम्हालाही स्वतःसाठी वेळ हवा ना. आज वेळ आहे तर एन्जॉय करा. मुलांना मी पाहते, गाथा बोलली. तुला दोघे आवडतील, समीर बोलला. माझा सत्यम तर गुड बॉय आहे आणि ही चिमणी थोडी बदमाश आहे, पण मी करेन मॅनेज, गाथा हसत बोलली. मी पण गुड गर्ल आहे ना, ग्रीशा बोलली. हो ग माझी राणी, तू पण फार गुणी बाळ आहेस, समीर तिच्या नाकाला नाक घासत बोलला. देव आणि अक्षय इकडे कॅफेमध्ये बोलत बसले होते. थँक्यू, तू इतका बिझी असतानाही आलास, देव बोलला. म्हटलं ना, मित्रांसाठी काही पण. बोला, अक्षय बोलला. मला आशूला भेटायचं आहे. अक्षय गोंधळून त्याच्याकडे पाहत होता. मी तुला सगळं सुरुवातीपासून सांगतो. आशू आणि तिची बेस्ट फ्रेंड गाथा, आम्ही आधी फार छान फ्रेंड्स होतो, असं म्हणत देवनं अक्षयला सगळं सांगितलं. आशू माझ्याशी बोलत नाही म्हणून मला तुझी मदत हवी आहे, देव बोलला. यात मी तुमची काय मदत करू शकतो, सगळं ऐकून अक्षय बोलला. तू फक्त आशूकडनं गाथाबद्दल माहिती करून घे, नाहीतर माझी आणि तिची भेट घालून दे, मी तिला विचारेन. ठीक आहे, मी उद्या आशूसोबत इथे येईन, तेव्हा तुम्ही तिला भेटा. थँक्यू, देव अगदी खुश होत बोलला. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, देवला सगळी माहिती एवढ्या सहजासहजी मिळेल? पाहूयात मिळते की नाही ते. तर मग मित्रांनो, हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.